पंधरा मिनिटाच्या आत माझ्या घरी पोहोच. मी अज्जूला वचन दिलंय, पूर्ण तर करावंच लागेल. दर्जी, मोठी छाती फुगवून सांगितलं होतं ना तुम्ही. ते सर्व कर्नाल तुमच्या दांडक्याच्या दमावर चालतोय. आता मीही सगळ्यांना दाखवतो की तुमचा दांडका कुठे कुठे चालतो. काय रे पोरा, तू तिला सांगितलं होतंस ना की चांगल्या प्रकारे तयार हो म्हणून? अगं अम्मा, सांगितलं तर होतं. बघ ना किती चांगली सजली आहे ती. कुठे गेली? माझी वाट सोडा आकाश. रोशनी प्लीज फक्त एकदा हा व्हिडिओ बघा. प्लीज रोशनी, फक्त एकदा. अरे बैजू, जरा सांभाळून. अरे बैजू, 15 मिनिटं झाली पेटवतोस, तुला नाही जमणार. आणि इकडे. अरे भीती वाटणारच ना. इथे अचानक फुटलं तर मग ती बिचारी लग्ना अगोदरच विधवा होऊन जाईल. काय? अरे काय बडबडतोयस तू? पाऊसच आहे ना, फुटणारा बॉम्ब थोडाच आहे. चल बाजूला हो. घ्या दारजी. वा, नील भाऊ, मजा आला एकदम. मजा तर तेव्हा येईल जेव्हा खरा बॉम्ब फुटेल. चौधरी, तुम्हाला काही चहा पाणी हवंय का? नको. थोडस पुढे घे तिला. नील भाऊ, मी माळ पसरून ठेवलीये, बस तुम्ही आता वाद पेटवा. या फटाक्यांना वाजवायची मजा तर तेव्हा येईल जेव्हा याला घाबरणारी माणसं आजूबाजूला असतील. ठीक आहे नील भाऊ, मी रेवाजींना खाली घेऊन येतो. काय? जेव्हा पाहावं तेव्हा तू त्या शहरी मॅमच्या मागे मागे. दुसरं काही काम नाही तुला? कुठे गेली कद्दुकुमारी? फक्त एकदाच हा व्हिडिओ बघा. त्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या बोलण्यात काही तथ्य नाही तर फाईन, ठीक आहे, व्हिडिओ स्वतःच डिलीट करा. पण प्लीज एकदा माझ्या नजरेतून हा व्हिडिओ बघा. ते बघा जे मला दिसतंय. रोशनी, वाय तुम्ही हा व्हिडिओ का डिलीट केलात? मी पाहिला व्हिडिओ. मिळालं तुम्हाला समाधान? तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बदल दिसतोय का माझ्यामध्ये? नाही ना? दिसणार पण नाही. आणि नाही या गोष्टीने मला फरक पडणार आहे. आकाश, मी कालपर्यंत हा विचार करून करून अस्वस्थ होती की मी त्याच गोष्टीचा विचार करून इतकी अस्वस्थ का होतीये. पण नाही, मी योग्य होते. चूक तर माझ्याकडून झालीये, ज्याचं काहीच प्रायश्चित्त नाहीये. पण एक गोष्ट मी तुम्हाला आत्ताच सांगते की ही चूक परत आयुष्यात मी कधीच नाही करणार. कधीच नाही. निघून जा इथून. प्लीज निघून जा.
अरे वा, इथे तर नवीनच प्रकरण सुरू व्हायला लागलंय. अरे वा, काय मजा येते ना. अरे लाव लाव, अजून लाव. वहिनी, आपण आता ना फुलभाजी लावूया. मी लगेच घेऊन येते तुमच्यासाठी फुलभाजी. हा दिद्दा, एक बोलू का तुम्हाला? हा बोल. तुम्ही इतका खंबीर आहात, तुम्हाला तर भीती पण नाही वाटत. थोडीशी बहादुरी तुमच्या नातीला पण द्या ना. हो, मी माझ्या नातीला बहादूर बनवलं तर तुझी फटाके वाजवण्याची मजाच निघून जाईल. तुला माहितीये, मी जेव्हा रोशनीच्या वयाची होते ना, तेव्हा हिचे आजोबा पण असेच फटाके वाजवून मला घाबरवायचे. अच्छा, परमेश्वर तुमच्या दोघांची जोडी अशीच कायम ठेवो. वहिनी, या या ना, फुलभाजी वाजवूया. या ना वहिनी, या. अगं बुवा, काय करताय? अम्मा फटाके नाही वाजवत, फार घाबरते फटाक्यांना. घाबरत नाही पोरा, आजच्या रात्रीची गोष्टच काही वेगळी आहे. तुझी अम्मा फटाके नक्कीच वाजवेल. अरे या या, फटाके वाजवूया. या या, लवकर या. कुठे चाललीस तू? आलीच मी. चल, मी येतो तुझ्या बरोबर. काही हवं होतं तर मला सांगायचंस तू, नाहीतर रोशनीला सांगायचं, ती आली असती ना. अरे, मी अखंड दिवा पाहायला आले जरा. याच्यात तूप वगैरे आहे की नाही? एवढ्याशा गोष्टीसाठी तू रोशनीला सांगायचंस, तिने टाकलं असतं ना. अरे बाळा, रोशनी तर सगळीच कामं करते, थोडं मलाही करू दे ना. हं? आणि हा, आज ना माझं अंथरूण इथेच टाक. हं? तो अखंड दिवा तेवत राहिला पाहिजे, त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे ना. उद्या सकाळी परत नाक्यावरील मंदिरात नेऊन ठेवून दे. हो हो, ठीक बोलतेस तू. काय झालं पोरा, तू कसली चिंता करतोयस? आई, एकच चिंता लागली मला. तुला तर माहितीच आहे, रोशनी दसऱ्याच्या दिवशी जे काही झालं ना, त्यानंतर तर मला विश्वासच नव्हता की चौधरी कुटुंबाबरोबर सगळं सुरळीत होईल म्हणून. आणि आज पहा ना आई, सगळं काही ठीक चाललंय. बस असंच ठीक राहो सर्व काही. तू चिंता नको करूस. अरे, आपलं नशीब खूप चांगलं आहे.
जनील सारखा जावई मिळालाय आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने पुढेही सगळं सुरळीत होईल. पुढचा तर मी विचारच करू शकत नाही आई, पण मला तर नेहमी एकच चिंता वाटते की पुन्हा काही नवीन अघटित न घडो. रोशनी, तुझ्यासाठी तर मी असा चक्रव्यूह रचेन की आयुष्यभर त्याच्यातून तुला कधीच बाहेर पडता येणार नाही. सगळं ठीक होईल. अरे ओमकार भाऊ, काही पाहिजे होतं का तुला? नाही सुरेंदर, काही नकोय मला. बस असंच तुझ्याशी बोलायला आलोय. अरे मग ये ना, बस ना, बस. काय झालं भाऊ? सगळं काही ठीक आहे ना? मला माहिती आहे, दसऱ्याच्या दिवशी जे काही झालं ते ठीक नव्हतंच. माझ्यावर विश्वास ठेव तू. मला तर काही समजतच नव्हतं आणि त्या दिवशी मी तो विषय सावरूही शकलो नाही. नाही सुरेंदर, तो गैरसमज तर केव्हाच दूर झालाय. मी थोडं वेगळंच बोलायला आलोय. काही वेगळी गोष्ट? मला माहीत पडलंय की आपल्या कर्नालमध्ये डान्स कॉम्पिटिशन वाले आलेत. आजपासून 13 वर्षांपूर्वी नाच गाणारे आले होते आपल्या कर्नालमध्ये. त्यामुळे सर्वांचंच आयुष्य बदलून गेलं आणि तुझ्या आयुष्यात जसं काही मोठं वादळच आलं होतं. त्या सर्व गोष्टी एकदम आठवल्या आणि एक मित्र या नात्याने तुला विचारायला आलो की तू तर ठीक आहेस ना? खरं बोललास तू. 13 वर्षांपूर्वी या नाच गाण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, जे आजही एका काळ्या सावलीसारखं माझ्या मागे लागलेलं असतं. दिवस रात्र उठता बसता अगदी बेचैन करून टाकतं मला. नेहमी भयानक स्वप्न पडतात मला. नशिबात जे लिहिलंय ते भोगावं तर लागेलच ना. जन्माला आलेलो आहे, जगावं तर लागेलच ना. तर बस जगतोय आपला. आयुष्य इतकं निष्ठुर नाही होऊ शकत. परमेश्वराने तुझ्या जखमांसाठी मलम तर कुठे ना कुठे बनवून ठेवला असेलच. पार्टीची तयारी चालू आहे. हो ना सर. मुंबईला तर 9 वाजेपर्यंत पार्टीची तयारी करू शकतो. सकाळी 10 वाजण्यापूर्वी कुणी उठतच नाही मुळे. आमच्या खरं तर चांगलंच झालं ना. मला थोडा वेळ मिळाला चॉकलेटची बर्फी बनवायला. बेल्जियम पासून फ्रान्स पर्यंत, व्हाईट चॉकलेट पासून डार्क चॉकलेट पर्यंत प्रत्येक प्रकारचे चॉकलेट्स इथे तयार आहेत. मग ही चॉकलेट बर्फी बनवायची काय गरज होती? कोण खाणार ती? तुम्ही विसरताय सर. आकर्षला माझ्या हातची बनवलेली चॉकलेटची बर्फी खूपच पसंत असते. बघाच आल्या आल्या कसा तुटून पडेल तो.
कविता, आय होप की हा मुलगा तुला यावेळी फसवणार नाही. नाही सर, नाही फसवणार. रेवाने प्रॉमिस केलं की तो नक्कीच येईल. हा घे मुलींचा फुलभाज्या. नील सोड. नील, अगं माझा फुलभाज्या परत दे चल. का? हे तर तू माझ्यासाठी आणलं होतंस ना? हो आणला तर होता, पण तुला द्यायला कधी सांगितलं मी? ते तर मी दुसऱ्याच कारणासाठी आणला होता. नील, सर्वजण आसपास बसले. अगं मला बॉम्ब लावायचा आहे. तसं तू काय विचार केला होतास? मी 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 काय विचार करणार? मी तर इतकाच विचार केला होता की बॉम्ब फटाके नको पेटवूस. बॉम्बच्या आवाजाने सर्वांच्या कानाला त्रास होतो, तर तू पाऊसच लाव. या पोरींसारखे फटाकडे ना मला नाही वाजवायचे. नील, पावसाच्या रोशनीने सगळं उजळून निघतं. अच्छा, तसं तू खरं तेच सांगितलंस कद्दकुमारी. रोशनीची गोष्टच वेगळी आहे. दारजी, अहो दारजी, कुठे आहात तुम्ही? दारजी, अहो दारजी. कुठे आहात तुम्ही? तर तुम्ही इथे आहात, म्हणून तर मी इथे आले. ही तर गुलाबो आहे. अज्जू मला हिच्याकडे घेऊन जाणार होता. ही तर आमच्याच घरी पोहोचली. रेवाजी, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी असा तसा नाहीये. गुलाबो, तू इथे काय करतेस माझ्या घरी? मी तर लुटले, बर्बाद झाले. दारजी, मी आणि माझ्या पोरी तुमच्या उपकारांवर जगत आहोत. तुम्हीच आधार काढलात तर आम्ही जायचं कुठे? हं? अरे हो, तुम्ही दोघी इथे का उभे आहात? चला जा आतमध्ये. रे मॅडम, तुला काय वेगळं सांगावं लागेल का? चला आतमध्ये जा, चल. रेवा, हा यांचा पर्सनल मॅटर आहे. लेट्स गो. आता बोल तू. या सुसंस्कृत घराण्यात तमाशा करण्याची तुझी हिंमतच कशी झाली? तू राहू दे नील. अशा बायकांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो. काय काय गुलाबो, तू कसलाही विचार न करता सरळ तोंड वर करून इथे आलीस दार्जींसमोर. चल निघ.
जाने मन इतका अधीर का होतोयस हात पकडायला? हात पकडायचाच आहे तर कोठ्यावर आहे ना. आणि तसही आज मी ना दार्जींशी बोलायला आले. हट. दार्जी, मी आहे नाची, धंदा करते, पण आहे तर बिझनेसमनच ना. आणि माझ्या बिझनेसवर गदा आली तर मी गप्प नाही बसणार. अरे बावळट आहेस का? दार्जींचं काय घेणं देणं तुझ्या त्या धंद्याशी? जर तू माझ्या दार्जींवर शिंतोडे उडवण्याचे प्रयत्न केलेस ना तर मी तुला जिवंत नाही सोडणार. तर मग पकड ना, नाही कोणी म्हटलंय. आणि तसही आजोबानंतर नातच सगळं सांभाळेल ना. आजवर कधी मी हप्ता द्यायला उशीर केलाय? नाही ना. 1 महिना उशीर काय झाला तर तुम्ही गुंडांना पाठवलं, सगळ्या सामानाची तोडफोड केली. 4 माणसं जास्त आली असती तर 4 पैसे पण जास्त मिळाले असते, मला पण आणि तुम्हाला पण. आणि तुला हे माहित नसेल, पण तुझ्या दार्जींचं आणि माझं कनेक्शन फार पूर्वीपासूनच आहे. काय दार्जी, खरं सांगते ना मी. दार्जी, ही नाची काय बडबड करायला लागलीये? तुम्ही म्हणत असाल तर हिची जीभच कापून टाकतो आत्ताच्या आत्ता. आता तुम्हीच सांगा, आजवर कधी मी हप्ता द्यायला उशीर केलाय? नाही ना. एक महिना उशीर काय झाला तर तुम्ही गुंडांना पाठवलं, सगळ्या सामानाची तोडफोड केली. 4 माणसं जास्त आली असती तर 4 पैसे पण जास्त मिळाले असते, मला पण आणि तुम्हाला पण. हे नाचे, तोंड बंद कर. तोंड तर बंद तुझ्या दार्जीच आहे. दार्जी, मागच्यासारखी एका हप्त्याची मोहलत दिली असती तर काय बिघडलं असतं? तुला तर आता मी थांब नील, शांत हो, मी आहे ना इथे. हाकलून दे, पटापट अरे बाहेर हो, काढ मी तिला. बघतो काय ते. ए गुलाबो, हे काय फालतू बडबड करतेस मगासपासून? आणि दार्जी, या अशा बायका असतात ना, तोंडाने नाही तर लाथेनेच ऐकतात. चल निघ, घेऊन जा हिला लवकरात चल लवकर. चल चल. दार्जी, दार्जी, इतक्या वर्षांचा नाता एका मिनिटात तोडू नका. ए चल चल, बस झालं तुझं नाटक. हिला तर मी नाही सोडणार. नील, आज्जू बघून गेल तिला. दार्जी, तुम्ही तिला काहीच का बोलला नाहीत? 2 थोबाडीत का नाही मारले तुम्ही तिला? आणि ती परत परत कोणत्या कनेक्शन विषयी बोलत होती तुम्हाला? नील, ती जी मुलगी आली होती ती कोण होती? मला म्हणायचंय की आधी तिला कधी पाहिलं नाही ना, बस म्हणून. हे मूर्खासारखे प्रश्न विचारून ना माझं डोकं नको फिरवस तू. अरे गुलाबोला कोण नाही ओळखत? अज्जू घेऊन जाणार होता मला तिच्याकडे.